आत्या, या दोघींचं काय चाललंय? बाबूशीला जाऊन काय करणार आहेत आता? काय घडवायचंय काय? पण अजून इंद्राणीची गाडी बाहेरच आहे, म्हणजे निघाल्या नाहीत. देवघरात असतील. काहीतरी लिहिलंय ह्याच्यावर, खूप बारीक आहे, नीट वाचता येत नाहीये. आत्या,
तिच्या पाया पडायला आली असशील तर ठीक आहे, पण पेटीला स्पर्श करायचा नाही. काल काय झालं ते लक्षात आहे ना? आगाऊपणा नाही हा करायचा. दोघींना मिळून ती साधी पेटी उघडताही नाही आली अजून. शहाणपणाच्या गोष्टी माझ्यासमोर नाही करायच्या. ती पेटी अजून उघडली गेली नाही आहे, पण आम्ही ती पेटी लवकरच उघडू. कारण त्या पेटीत जे रहस्य दडलंय ना, ते सगळं व्यवस्थित करणार आहे. सत्य असत्यावर मात करेल. लोकांचे खोटे मुखवटे फाटून खरे चेहरे दिसतील. आता फक्त थोडे दिवस. चल नेत्रा. बरं झालं तुला रुपाली आल्याची चाहूल लागली, नाहीतर तिला कळलं असतं पेटी उघडली येते. पण ती पेटी तिथेच राहिली. नाही आत्या, मला असं वाटतं की जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. रुपाली बाईसाहेब पेटीला हात नाही लावणार. त्यांच्या मनात भीती बसली असेल. आणि तिची अशीच दिशाभूल करत राहायची. बरोबर. म्हणजे त्यांना असंच वाटत राहायला हवं की पेटी उघडलीच नाहीये. चला. देवी आईचा महिमा बघ. हे पान शेकडो वर्ष त्या पेटीत असेल, पण अजूनही हिरवं आहे. ग्रंथाच्या कोऱ्या पानावर अक्षर उमटणं, वावोशीच्या त्या जंगलामध्ये जमिनीत पुरलेली आद्यपेटी सापडणं, हा सगळाच देवी आईचा महिमा आहे. देवी आईला आपल्याला काहीतरी संदेश द्यायचा आहे, म्हणून हे सगळं घडतंय. या पानावर काय लिहिलंय काहीच कळत नाहीये. खूपच बारीक अक्षर आहे. मोडी लिपीमध्ये काहीतरी लिहिलंय. काहीतरी वेगळंच आहे, काहीच कळत नाहीये. थांब.
असे पान पहिलेच पंचपिटिकेचे, इथे सार सारे वसे प्राक्तनाचे, विरोचक जरी मारला वीसवेशी, म्हणे काळबा तू फिरूनी परतशी. बंटी, हे बघ ताई, तुला जर का माझा जीव घ्यायचा असेल ना तर डायरेक्ट घे. असं घाबरत जाऊ नको मला तू. काय मूर्खासारखं बडबडतोयस तू? काय बडबडू काय? असं कोण येतं अचानक? घर माहितीये तुझ्याकडे घराची चावी आहे, पण असं अचानक भयानक असं भास्कन कोण येतं घरामध्ये? घाबरलो ना मी. येणार मी. काही प्रॉब्लेम आहे तुला? आहे प्रॉब्लेम आहे, तेच तर सांगतोय मी. ताई, आपण ते वावुशीला गेलो होतो ना, वावुशीला. तिकडे ते अनिल दिसला, हेमा दिसली. मग झोप येत नाही, झोप उडाली माझी रात्रीची. आता जरा डोळा लागला तर अचानक तू अशी भस्कन असं घाबरायला होतं. विचित्र स्वप्न पडतात असं काहीतरी. घाबरू नकोस बंटी, घाबरू नकोस. हा, तुला बोलायला काय जातं ताई? इथे एकटा राहतो या घरामध्ये मी. असं वाटतं मध्येच ते अनिल हेमा आले म्हणजे मग. जिवंत आहेत का ते? आहेत जिवंत इथे यायला? उगाच. तेच तर म्हणतो ना मी. मेलेत ना दोघं? मेलेत की नाही दोघं, अनिल आणि हे? ते दिसलं ना, पण वावशीमध्ये दिसलं ना आपल्याला. कसे दिसलं का? ऐक, मी काय म्हणते, ज्या कामाचं बोलायला आले ना मी, ते बोलूया का जरा प्लीज? हां बोले पण घाई काय एवढी? घाई काय? जरा आपण चहा पाणी वगैरे घेऊ आणि चुलीत घाल रे चहा. अगं असं काय करते? चिडतेस काय? मी म्हटलं असं म्हणजे खूप दिवसात तुझ्याचा चहा घेतलेला नाही, तर असं गोडभर चहा बनवशील असं वाटलं मला. बंटी, विषयाचं गांभीर्य समजून घे ना प्लीज. बरं बोल. हे बघ, ती पेटी काही करून उघडायला हवी आपल्याला. आपल्याला? तू उघडणार होतीस ना पेटी? तू उघडणार होती पेटी? मग मी उघडणार होते, पण खड्डा. असे पान पहिलेच पंचपिटिकेचे, इथे सार सारे वसे प्राक्तनाचे, विरोचक जरी मारला वीसवेशी, वदे काळबा तू फिरूनी परतशी. पंचपिटिका म्हणजे आपल्याला माहिती आहे 5 पेट्या. असे पान पहिलेच पंचपिटिकेचे म्हणजे 5 पेट्यांमधल्या पहिल्या पेटीतलं पहिलं पान. आणि असंही असेल कदाचित की उरलेल्या 4 पेट्यांमध्ये ही अशी पिंपळाची पानं असतील. इथे सार सारे वसे प्राक्तनाचे. सार म्हणजे अर्थ, मूळ. सार म्हणजे गाभा, आणि प्राक्तन म्हणजे नशीब. म्हणजे ह्या पानावर नशिबाबद्दल लिहिलंय. विरोचक जरी मारला वीसवेशी, वदे काळबा तू फिरूनी परतशी. 20 म्हणजे आपलं वावुशी. ह्या वावुशीमध्ये विरोचकाचा वध झाला. म्हणजे देवी आईचं आणि विरोचकाचं जिथे युद्ध झालं आणि जिथे विरोचकाचा वध झाला ती जागा म्हणजे वावुशी. असे काळबा तू फिरूनी परतशी. इथे काळ म्हणजे भूतकाळ वर्तमान काळ नाही. तुला ती म्हण माहितीये? काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
इथे काळ म्हणजे मृत्यू. म्हणजेच काळाने विरोचकाला सांगितलं की मृत्यूनंतर तू परत येशील. पण मग बा असं का म्हटलंय? त्या काळी बा म्हणजे एखादं विशिष्ट नातं असलेल्या व्यक्तीला बा ह्या शब्दाने संबोधलं जायचं. बरोबर, म्हणजे जसं आबांचं खरं नाव भालचंद्र आहे, पण गावात सगळेजण त्यांना भालबा म्हणतात. किंवा बऱ्याच ठिकाणी वडिलांना सुद्धा बा म्हणतात. याचा अर्थ काळ म्हणतोय, बा तू फिरूनी परतशी. म्हणजे विरोचकाने काळावर विजय मिळवला असेल का? अत्य विरोचक राक्षसाचा उल्लेख ग्रंथामध्ये सुद्धा आलाय. त्रिनयना देवी आईने विरोचक राक्षसाचा वध केला होता. याचा अर्थ विरोचक परत येणार. खड्डा? ते सगळं जाऊ दे, ते सगळं जाऊ देत. मला सांग, तू काय मदत करशील मला? म्हणजे तुझ्याकडून कसली मदत होईल मला पेटी उघडण्यासाठी? हे बघ ताई, मी फक्त तुला आयडिया देऊ शकतो बस. प्रत्यक्षात पेटी उघडायला मी तुला काही मदत करू शकत नाही बस. हा, असं काय करतोय सरे बंटी? भित्री भागूबाई का झाली आहे तुझी? आठव जरा, आठव याआधी काय काय केलंय आपण. खून सुद्धा केलेत ना बंटी, केलेत की नाही? मग आता काय झालंय? जीव घेतलेत लोकांचे. आता खरं तर तू तुझ्या बहिणीसाठी जीव द्यायला तयार व्हायला हवंस. हे बघ ताई, तुझ्यासाठी मी जीव द्यायला तयार आहेच, पण ते पेटी करता आणि त्या ग्रंथा करता नाही. आणि मला हे कळत नाहीये, जे काम तुला जमलं नाही ते माझ्याच्यानी कसं जमेल? मला खरंच सुचत नाहीये काय करू ते. मला काय वाटतं माहिती का ताई, आपल्याकडे अशी एखादी जादू असायला पाहिजे ना की त्या पेटीला हात न लावताच ती पेटी उघडली पाहिजे. हा, जादू सापडली बंटी. पेटीला हात न लावता पेटी उघडू शकतो आपण. जिथे होय नांदी कलीच्या युगाची, तिथे हाव वाढेल ह्या श्वापदाची. कशी थोपवावी अशी दुष्ट शक्ती, त्रिनयनेस धरणी म्हणे देग मुक्ती. जिथे होय नांदी कलीच्या युगाची, तिथे हाव वाढेल ह्या श्वापदाची. नांदी, नांदी म्हणजे सुरुवात. नाटकाच्या सुरुवातीला नाही का एक गाणं म्हटलं जातं, त्याला नांदी म्हणतात. एखाद्या गोष्टीची सुरुवात झाली, असं युग जिथे पाप आणि अनैतिक कर्म फोफावणार आहेत. ह्या श्वापदाची, श्वापद म्हणजे हिंस्त्र पशु, जनावर. ह्या जनावराची हाव वाढेल. आणि ह्यांची हाव म्हणजे संपूर्ण धर्तीवरती विजय मिळवून वाईट विचारांना, वाईट शक्तींना आसरा देणं, अभय देणं, सुरक्षा देणं. आणि जर असं झालं तर पृथ्वी नष्ट होईल. आणि हे जेव्हा पृथ्वी मातेला कळलं तेव्हा पृथ्वी मातेने त्रिनयना देवी आईला ह्या दुष्ट प्रवृत्तीला थोपवणं म्हणजे थांबवणं कसं शक्य आहे असा प्रश्न विचारला. आणि म्हणाली, ह्या मृत्यूच्या टांगत्या तलवारीपासून मला मुक्ती दे. मुक्ती म्हणजे सुटका. एखाद्या व्यक्तीला असाध्य आजार असला किंवा एखादी व्यक्ती खूप
वेदनेत असली आणि तिचा मृत्यू झाला तेव्हा असं म्हणतात त्याला मुक्ती मिळाली. तशीच मुक्ती धरणीने मागितली.